सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी थोडासा कमकुवत राहणार आहे. तुम्हाला सध्याच्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करणं हे टाळावं लागेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना काही कामामुळे त्यांच्या जोडीदारापासून दूर जावं लागू शकतं. वाहन वापरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा अपघाताचा धोका आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या कामावरती आज खुश असतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. तुम्ही नवीन मालमत्ता घेण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते, परंतु यामध्ये तुम्ही वडीलधाऱ्या सदस्यांशी बोलून कागदपत्र खूप काळजीपूर्वक तयार करून घ्यावीत, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवडीनुसार काम मिळाल्यानं ते आज आनंदी असतील. कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीवरनं तुम्ही कोणाशीही भांडू नये. जर कुणी तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक योजनेबद्दल काही सांगितलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खूप विचार करावा लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आव्हानांनी भरलेला असणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला स्वतःच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी वाटत असेल तर आज ती दूर होईल, कारण व्यवसायामध्ये अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळाल्यानं मोठा आनंद होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी जावं लागू शकतं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला राहणार आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानं आनंद होईल आणि ते उदारतेनं गुंतवणूक देखील करतील. परंतु या सर्वांमध्ये तुम्ही प्रथम तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेलं वचन पूर्ण करायला हवं. जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या येत असतील तर तुम्हाला त्यातून आराम मिळेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये काही बदल हा करू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे. कोणत्याही बेकायदेशीर योजनांमध्ये पैसे गुंतवणं तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदाराशी बोलताना त्यांना कुठलंही वचन देऊ नका, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. विद्यार्थ्यांना आज परदेशामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. सामाजिक कार्यक्रमामध्ये सामील होऊन तुम्हाला तुमचं नाव चांगलं कमावण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल, अन्यथा त्यांना भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठल्याही कामाबद्दल चिंतेमध्ये असाल तर मित्राच्या मदतीनं ते काम तुमचं पूर्ण होताना दिसते. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामानं वरिष्ठांना खुश करण्यात यशस्वी होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल. तुम्ही इतरांना खूप विचारपूर्वक मदत करायला हवी, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.
जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला दुखापत होण्याचा जास्त धोका आहे. जर तुमच्या परिसरातील एखाद्याशी तुमचा वाद होत असेल ना, तर तुम्हाला त्यामध्ये गप्प राहावं लागेल, अन्यथा ते कायदेशीर प्रकरण बनू शकतं. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वादांमध्ये तुम्हाला वरिष्ठांचं म्हणणं ऐकावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमच्या घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम होत असल्यानं आज वातावरण आल्हाददायक असेल. तुमच्या एखाद्या मित्राशी तुमचा वाद होऊ शकतो. तुम्ही तुमच्या गरजा तसेच इतरांच्या गरजांची पूर्ण काळजी घ्यायला हवी, अन्यथा जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडासा संघर्ष करावा लागेल, मात्र त्यानंतर ते यश मिळवू शकतील. तुमच्या खर्चामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. आज तुम्ही काही समस्यांबद्दल अनावश्यक काळजी तुम्हाला वाटेल, मात्र ते निरुपयोगी राहतील. कोण काय म्हणतंय यावरती आधारित तुम्ही काहीही करू नये, अन्यथा तुमचं चांगलं चालू काम बिघडू शकतं. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांना एखाद्या गोष्टीची काळजी वाटेल. तुम्हाला तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामं ही वेळेवरती पूर्ण करावी लागतील, अन्यथा पुढे जाऊन त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळू शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तणावपूर्ण राहणार आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या अनुभवांचा पुरेपूर फायदा घेतील, परंतु प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना काही कारणांमुळे दोघांमध्ये तणावाचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही कोणतंही वाहन फार काळजीपूर्वक चालवा, अन्यथा तुमची गाडी खराब झाल्यानं तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. तुमचा एखादा जुना मित्र फार दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो आणि त्याच्याशी बोलून तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चानं भरलेला असणार आहे. तुमच्या वाढत्या खर्चामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. प्रेमजीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत छान रोमॅन्टिक दिवस घालवतील. तुम्ही स्वतःशी संबंधित कुठलीही माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांवरती मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहणार आहे. तुमचं रखडलेलं काम पूर्ण झाल्यानं तुमचं मन आनंदी होईल. तुमचे अडकलेले पैसे अचानक मिळाल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. कोणतंही नवीन काम सुरू करताना त्यामध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला बिलकुल घेऊ नका. जर तुमच्या भावंडांसोबत तुमचा काही वाद झाला असेल तर तुम्हाला त्यासाठी माफी मागावी लागू शकते. तुमच्या मुलांकडनं आज संध्याकाळी तुम्हाला एक चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.